1923 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 32 वर्षांचे होते. ते लंडनमध्ये होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्यांची पहिली डॉक्टरेट मिळवण्यासाठी त्याच वर्षी 1923 मध्ये त्यांनी जो प्रबंध लिहिला या डॉक्टरेटसाठी तोही पुस्तक रूपात प्रकाशित झाला आणि त्याचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी. त्यावेळेसही फार कमी लोकांना माहिती असेल की पुढे जाऊन काहीच वर्षामध्ये जी भारताची सर्वोच्च शिखर बँक द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापन झाली त्याच्या स्थापनेमध्ये हा ग्रंथ किती महत्त्वाची निर्णायक भूमिका आहे जी तो बजावणार आहे. बाबासाहेबांचं घटनाकार म्हणून त्यांचं दलित समाजाला हजारो वर्षांपासून जो पिसलेला होता त्याला वर आणण्यासाठीचं कार्य, त्यांचं राजकीय क्षेत्रातलं कार्य सगळ्यांना आपल्याला आजही माहिती असतं. पण त्यांचा अर्थविचार किंवा अर्थशास्त्रज्ञ म्हणून जी भूमिका आहे ती आजही फार कमी लोकांना माहिती असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी 1 एप्रिल 1935ला स्थापन झाली त्याच्या स्थापनेतही बाबासाहेबांची कशी निर्णायक भूमिका होती ती आपल्याला आज समजून घ्यायची आहे. पण या बँकेची स्थापना 1935 मध्ये जरी झाली तरी अगोदर काही शतकं तिच्या स्थापनेचा विचार सुरू होता आणि त्याची एक खूप मोठी घुसळण भारतीय आणि त्यावेळेच्या ब्रिटिश अर्थविश्वामध्ये घडून आली होती. जरी 1935 मध्ये रिझर्व्ह बँक अस्तित्वात आली तरी सुद्धा ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यापासून ही चर्चा होती की भारतासाठी एक औपचारिक बँकिंग व्यवस्था असावी, त्या सगळ्या नेटवर्कवर जाळ्यावर नियंत्रण ठेवणारी एक केंद्रीय बँक तिथं अस्तित्वात असावी आणि अशी चर्चा भारतीय आणि ब्रिटिश अर्थव्यवस्थेमध्ये अनेक वर्षांपासून चाललेली होती. म्हणजे ही चर्चा कधीपासून सुरू होते तर 1773 पासून सुरुवात होते, ज्यावेळेस ईस्ट इंडिया कंपनीनं आपली पाळंमुळं हळूहळू रुजवायला सुरुवात केली होती. वॉरेन हेस्टिंग्ज हे नाव आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. कंपनीच्या सुरुवातीच्या काही महत्त्वाच्या व्यक्तींपैकी हा होता आणि बंगाल आणि बिहार प्रांतामध्ये मिळून एक बँक करावी असं त्याचं सुरुवातीचं प्रपोजल होतं. ते नाकारण्यात आलं. मग वॉरेन हेस्टिंग्ज पण काही काळाने गेला आणि नंतर मग 1806 मध्ये पहिल्यांदा बँक ऑफ बेंगॉल नावाची बँक पहिल्यांदा आली आणि बिहार आणि बंगाल प्रांतामध्ये स्वतःचं चलन छापून ते वापरात आणण्याचे अधिकार पण या बँकेला होते. पुढे काही वर्षांनी म्हणजे 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बे जी मुंबई प्रांतामधले अधिकार तिला होते आणि मग 1843 मध्ये बँक ऑफ मद्रास नावाची जी मद्रास प्रांतामध्ये तिचे सगळे अधिकार चलनाचे तिच्याकडे होते अशी बँक स्थापन झाली. म्हणजे 3 बँका भारतामध्ये आल्या. या सगळ्या तिघांना मिळून प्रेसिडेन्सी बँक्स असं म्हटलं जायचं. पुढे 1857 मध्ये पहिलं स्वातंत्र्य समर घडलं आणि मग कंपनीची सत्ता गेली आणि राणीच्या नावानं ब्रिटिश सरकार जे ते भारताचा सगळा कारभार जे ते हाकू लागलं. मग त्यांनी 1861 मध्ये कायदा केला, पेपर करन्सी ॲक्ट, जे चलन आहे त्याचा आणि सगळ्या चलनाचे अधिकार जे ते सरकारनं आपल्या ताब्यामध्ये घेतले. या 3 बँक्स तर होत्याच, प्रेसिडेन्सी बँक ज्यांना म्हणायचे. आणि तेव्हापासूनच या सगळ्यांवर नियंत्रण असणारी एक सेंट्रल बँक म्हणजे बँक ऑफ इंग्लंड कशी होती ब्रिटनमध्ये तशा प्रकारची एक बँक असावी असा विचार जो आहे तो सुरू झाला होता. तो कायम वर यायचा, मग परत अनेकांचे हितसंबंध त्याच्यामध्ये असायचे, त्याच्यामुळे तो नाकारला जायचा. मग मधली बरीच वर्ष अशा प्रकारच्या केंद्रीय बँकेचा विचार जो आहे त्यामध्ये काहीच झालं नाही. तर कधीपर्यंत काहीच घडलं नाही तर ते 1913 पर्यंत काही घडलं नाही. कारण तेव्हा या सगळ्या चित्रामध्ये प्रोफेसर जॉन केन्स यांचा प्रवेश झाला. आता हे नाव खूप महत्त्वाचं आहे. पुढे जाऊन आपण आंबेडकरांच्या संदर्भात सुद्धा हे नाव बघणार आहोत. केन्स हे केम्ब्रिज विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते आणि नावाजलेलं नाव होतं. विशेषतः भारतीय चलनाबद्दल, भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल त्यांचा अभ्यास हा गाढा होता. आणि त्यावेळेस रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स नावाचं एक कमिशन होतं, आयोग होता, ज्याला चेंबरलेन आयोग असं सुद्धा म्हटलं जायचं. त्याच्यामध्ये त्यांचा समावेश झाला. त्यांनी 1914 मध्ये ब्रिटिश सरकारला एक अहवाल दिला आणि त्यात त्यांनी असं म्हटलं की या 3ही बँका एकत्र करा आणि यांच्यावर नियंत्रण असणारी एक केंद्रीय सेंट्रल बँक जी आहे ती असावी. या बँकेला चलन निर्मितीचे आणि त्यासोबतच सरकारचा सगळा पतपुरवठा आणि सगळं जे फायनान्स आहे त्याची सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी या बँकेकडे असावी असं त्यांनी त्यात अहवालामध्ये म्हटलं होतं. झालं काहीच नाही. पण नंतर पहिलं महायुद्ध होऊन गेल्यानंतर 1921 मध्ये या अहवालातल्या शिफारसीनुसार सरकारने या 3 बँका एकत्र केल्या. तिचं नाव ठेवलं इम्पिरियल बँक, जी पुढे जाऊन 1955 मध्ये राष्ट्रीयकरण झाल्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया बनली. आजही भारतातली सगळ्यात मोठी ती बँक आहे. पण या बँकेला सरकारनं चलन निर्मितीचा किंवा त्याच्यावर नियंत्रण असण्याचा कोणताही अधिकार दिला नव्हता. पण असंही दिसून येत होतं की भारतीय रुपयाचं हे जे मूल्य आहे ते स्थिरावत नाही आहे, ते सारखं हेलकांडत आहे. म्हणजे ते त्यावेळेस चांदीच्या प्रमाणामध्ये कायम बघितलं जायचं. पण ज्यावेळेस पहिल्या महायुद्धानंतर सोन्याचे भाव एकदम गडगडले त्यावेळेस चांदीचे भाव खूप वाढले, परिणामी भारतीय रुपयाचं मूल्यसुद्धा गडबडलं. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर 1925 मध्ये आणखी एक रॉयल कमिशन जे आहे भारतीय चलनावर काम करणारं त्यांना भारतात पाठवलं गेलं. याला हिल्टन यंग कमिशन म्हणतात आणि हे खूप महत्त्वाचं
पाऊल होतं, कारण यांच्या शिफारसीनंतर पुढे जाऊन रिझर्व्ह बँकेची स्थापना जी ती करण्यात आली आणि इथंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा भारतीय चलनाच्या या प्रश्नामध्ये प्रवेश होतो. ज्या वेळेस ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते त्यावेळेस भारतीय चलन प्रश्नाबद्दल खूप सारी चर्चा ब्रिटनमध्ये आणि भारतामध्ये घडत होती. अनेक तज्ज्ञ त्याच्यामध्ये त्या वादामध्ये होते. मग रुपयाचं स्थैर्य, त्यानंतर सुवर्ण विनिमय पद्धत असावी की सुवर्ण प्रमाण पद्धत असावी, किंवा मग केंद्रीय बँक असावी का, असे त्याले बरेच अँगल्स या प्रश्नाला होते. आणि प्राध्यापक केन्स यांच्यासारखे तज्ज्ञ त्याच्याबद्दल लिहित होते. शिवाय ते धोरण ठरवणाऱ्या समितीमध्ये सुद्धा होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या प्रश्नाला हात घातला त्यावेळेस या सगळ्या मोठ्या लोकांशी दोन हात करणं, जर त्यांचे विचार वेगळे असतील तर हे स्वाभाविक होतं. आणि त्या वयातल्या आंबेडकरांनी सुद्धा हे धैर्य दाखवलं. लोकसत्ताचे संपादक आणि अर्थविषयांवर विपुल लेखन करणारे गिरीश कुबेर यांनी अर्थशास्त्री आंबेडकर असा एक त्यांचा लेख 2016 लोकसत्तेत लिहिला होता. त्यात त्यांनी प्राध्यापक केन्स आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या या बौद्धिक द्वंद्वाविषयी विस्तारानं लिहिलंय. कुबेर याच्यामध्ये लिहितात, चलन आणि संबंधित विषयांवर त्यावेळेस प्राध्यापक केन्स ही जागतिक पातळीवरील अंतिम अधिकारी व्यक्ती. हा विषय प्राध्यापक केन्स यांनी करून ठेवलेल्या कामाची दखल न घेता पुढे नेता येणेच अशक्य. परंतु बाबासाहेबांनी प्राध्यापक केन्स यांच्या मतास आव्हान दिले. प्राध्यापक केन्स हे चलनाच्या मूल्यासाठी सुवर्ण विनिमय पद्धतीचाच अवलंब करावयास हवा या मताचे होते. सुवर्ण विनिमय पद्धतीत देशाच्या चलनाच्या मूल्याची सांगड ही सोन्याच्या मूल्याशी घातली जाते. या पद्धतीचा अवलंब करणारे देश आपल्या कागदी चलनाचं रूपांतर निश्चित दरानं सोन्यामध्ये करून ठेवतात. तसंच अशा देशात सोन्याची किंमत सरकार निर्धारित करते. परंतु सुवर्ण प्रमाण पद्धतीत मात्र प्रत्यक्ष चलनात काही प्रमाणात सोनं वापरलं जातं. पारतंत्र्यातील भारतात सुवर्ण विनिमय पद्धतीनं रुपयाची हाताळणी केली जावी असं ब्रिटिश सरकार आणि प्रोफेसर केन्स यांचं मत होतं. परंतु हे मत बाबासाहेबांनी अत्यंत हिरिरीनं खोडून काढलं. त्यांचं म्हणणं हे होतं की सुवर्ण विनिमय प्रमाण पद्धतीत चलनस्थैर्य होऊ शकत नाही. या आयोगामध्ये हिल्टन यंग यांच्यासोबतच अनेक बँकर्स, अर्थतज्ज्ञ हे सुद्धा होते. आणि स्वाभाविक होतं की यातल्या प्रत्येकाने बाबासाहेबांचं द प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं पुस्तक वाचलं होतं. त्याची खूप सारी चर्चा झाली होती. त्यामुळे जेव्हा हे कमिशन भारतात आलं त्यावेळेस बाबासाहेबांना त्या कमिशन्स पुढे साक्ष देण्यासाठी बोलवण्यात आलं. त्यांनी विस्तारानं आपली साक्ष इथं नोंदवली. सुवर्ण प्रमाण पद्धतीचाच वापर भारतात कसा व्हावा, त्याच्यासाठी व्यावहारिक उपाय काय आहेत, हे विस्तारानं त्यांनी या आयोगासमोर मांडले. आजसुद्धा ही सगळी साक्ष जी आहे बाबासाहेबांची ती उपलब्ध आहे. पण यातल्या या तांत्रिक बाजूसोबतच बाबासाहेबांचे बाकी जे काही आग्रह होते ते सुद्धा रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीसाठी आवश्यक ठरले असं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. राहुल बजोरिया त्यांच्या या पुस्तकामध्ये नोंदवतात, आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकातला मोठा भाग भारतीय रुपयाच्या स्थिर आणि आवश्यक मूल्यासाठी काय करावं यावर खर्ची घातला होता. आणि तसं जर करायचं असेल तर चलन पुरवठ्यावर नियंत्रण असायला हवं होतं आणि चलन जारी करण्याचे सरकारचे अधिकारही काढून घ्यावे लागणार होते. तसं केलं नाही तर आंबेडकरांना भीती होती की चलनाच्या पुरवठ्यात भारताच्या अंतर्गत व्यापारानुसार सातत्य राहणार नाही. अशा प्रकारचे विचार या आयोगाच्या इतर सदस्यांनीही व्यक्त केले. या आयोगानं जुलै 1926 त्यांच्या अंतिम अहवालामध्ये मग रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेची शिफारस केली आणि या बँकेला चलन जारी करण्याचे सगळे अधिकारही देण्यात यावेत असंही सांगितलं. मग या हिल्टन यंग कमिशननं त्यांचा अहवाल सादर केल्यानंतर 1927 पहिल्यांदा द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बिल जे ते सादर करण्यात आलं. 1928 सुधारित विधेयक पुढे आलं, पण बराच काळ त्याच्यावर काही झालं नाही. 1930 राजकीय सुधारणांसाठी भारतातल्या लोकांना सत्तेचे अधिकार देण्यासाठी गोलमेज परिषद सुरू झाली. लंडनमध्ये बऱ्याचशा पक्षांचे नेते, महात्मा गांधी, डॉक्टर आंबेडकर सगळे एकत्र आलेले होते. त्यातल्या या सगळ्या राजकीय सुधारणांसोबतच आर्थिक सुधारणासुद्धा महत्त्वाच्या आहेत. आणि मग रिझर्व्ह बँकेची स्थापना त्याला कशी पूरक ठरेल अशा प्रकारचा सुद्धा विचार पुढे आला. आणि मग रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेला अधिक चालना मिळाली आणि पुढे जाऊन 1935 हे बिल जे ते पास झालं आणि 1 एप्रिल 1935 द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. आजही ती उभी आहे आणि भारताच्या सगळ्या चलनाची नियंत्रक म्हणून ती काम करते. पण या भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या, शिखर असलेल्या बँकेच्या स्थापनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थविचार अशा प्रकारे कारणीभूत ठरला.